आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही जेवून घ्यायचं ना, थांबलात कशाला? शिवा, आज तुला पोटभर जेवायचंय, कारण असं करत राहशील ना तर तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल बाळा, आणि म्हणून आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी। गुड गर्ल। शाळा कशी झाली? शाळा चांगली झाली। सर म्हणाले की 2 दिवसांनी काय ते टेस्ट वगैरे घेणार आहेत, तर त्याचंच जरा टेन्शन आलं। अरे, त्याचं केवढं टेन्शन घ्यायचं, साधी परीक्षाच तर आहे ती। हे बघ, तू जेवढं कमी टेन्शन घेशील ना तेवढं जास्त चांगला तुझा अभ्यास होईल, आणि अभ्यास चांगला झाला की तुला मार्क्स चांगले मिळतील, हो की नाही? पण काही म्हण शिव, तुला पुन्हा असं बघून खूप छान वाटतंय। खरं बोललात सीताई, मला काय वाटलं सांगू का, कमी देवीची माळ जपली ना त्याचंच फळ मला मिळालंय। आपली पोरगी ठणठणीत झाली, किती सुखली होती नाहीतर। आता पोटभर जेव, काही दिवस उपाशी राहिलीस, आणि काही काळजी करू नको। अगं रॉकी कुठेही गेला नाही, तू इथंच। शांताबाई, नाही म्हणजे काळजी करायची नाही, छान राहायचं असं म्हणायचंय मला। भाऊ सीताई, मी रॉकी गेलाय हे केलंय ऍक्सेप्ट। एवढी मोठी जखम भरून निघायला वेळ लागेल। बरोबर आहे, आम्हा सगळ्यांनाही अगदी तेच वाटतंय। खरं तर त्या धक्क्यातून कुणीच अजून बाहेर आलेलं नाही। भाऊ, काही प्रश्न पडलेत मला, त्याची उत्तरं शोधायची, पण वेळ पण नाही मिळत। प्रश्न कसली? मी त्याला आणायला जात असताना तो तिथे रस्त्यात कसा काय आला? रॉकीचा हा ऍक्सिडेंट होता की कोणी ठरवून काही प्लॅन केलं होतं, हे सगळं शोधावं असं वाटतंय, आणि हे शोधल्याशिवाय मला तर काय झोप लागेल असं वाटत नाही। हे बघ शिवा, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत ती देवाच्या दारी जाऊन शोधावीत, कारण जे आपण पाहिलेलं नसतं ते त्याने पाहिलेलं असतं। अगदी खरंय तुमचं। देवाच्या दारी आपलं मन शांत होतं आणि अनेक मार्ग मोकळे होतात। खरं बोललं सीताई। मी काय म्हणते शिवा, अगं आता उद्यालाच आली का नाही आषाढी, ते 2 गल्ली सोडून विठ्ठलाचं मंदिर नाही का, तिकडं का नाही जात तू उद्या दर्शनाला? हा, तुला जे काही प्रश्न पडले त्याची उत्तर मिळतील बघ तुला। आणि आषाढी म्हटल्यावर तिकडे दिंडी पण असं लाग, तुला बरं वाटेल, जरा मजा येईल। हा, ही चांगली कल्पना आहे खरं तर। शिवा, तू दिंडीत सामील हो। पण त्याआधी जेवून घेऊया आपण सगळे। चला 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 चला, ये शिवा।